नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे LS मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। भंडाऱ्याच्या तुमसर येथे पालकमंत्री पंकज भोयर यांना दाखवण्यात आले काळे झेंडे। मराठी शाळा बंद पाडण्यात येत असल्याच्या विरोधात AISFच्या कार्यकर्त्यांनी केला निषेध। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात अशोक खरात विरोधात आणखी एक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल। पीडित महिला गर्भवती असतानाही नराधम खरातनं लैंगिक शोषण केल्याची तक्रार। एक्वा टायटन जहाज रशियातून कच्चं तेल घेऊन कर्नाटकातील मंगळुरू बंदरात दाखल। अमेरिकेने लावलेल्या तेल निर्बंधांमुळे समुद्रात अडकलं होतं जहाज। आता अमेरिकेनं तेल विक्रीला दिली परवानगी। आंतरराष्ट्रीय गायिका शकीराचा एप्रिलमध्ये भारतात होणारा कॉन्सर्ट पुढे ढकलला। आयोजकांनी सोशल मीडियावर केली घोषणा। आखाती देशातील युद्धामुळे निर्णय घेण्यात आल्याची माहिती। यवतमाळच्या माहिंदे चौक परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा 9 जणांना चावा। परिसरात भीतीचं वातावरण। कुत्र्याचा तात्काळ बंदोबस्त न केल्यास आंदोलनाचा नागरिकांचा इशारा। कल्याण रेल्वे स्थानकात तरुण चढला विजेच्या खांबावर। विजेचा धक्का लागल्यानं तरुणाची प्रकृती गंभीर। काही वेळ लोकल वाहतूक विस्कळीत। धुळे सोलापूर महामार्गावर कंटेनर आणि ट्रकचा भीषण अपघात। ट्रकमधील फ्रीजचं मोठं नुकसान। सोलापूर धुळे महामार्गावर वाहतूक काही वेळ ठप्प। सांगलीच्या पलूस येथील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या संचालकाच्या हत्येचा अखेर उलगडा। किरकोळ वादातून अल्पवयीन मुलानं संजय परांजपे यांची हत्या केल्याची तपासात माहिती। नांदेड शहरातील महंत बाळगीर महाराज मठ येथे लग्नाचा आमिष दाखवून महिलेवर अत्याचार। मठातील महाराजाला अटक। न्यायालयानं सुनावली 1 दिवसाची पोलीस कोठडी। यवतमाळमधील बोथ गावात जुन्या वादातून 7 वर्षीय चिमुकलीची हत्या। घरात शेजारचेच निघाले मारेकरी। आरोपींनी हत्येची दिली कबुली। या होत्या काही विशेष घडामोडी। आणखी काही घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी। सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी।